देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। आणि जाधव, मी राहणार लमान तांडा खडकी, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे। आता 6 महिने झालं आम्हाला प्रशिक्षण म्हणून घेतलेलं आहे। तर आमची अपेक्षा हीच आहे की आता सध्या 6 महिन्यासाठी घेतले, तर 6 महिन्याच्या नंतर ना आम्हाला काय करावं ही अशी एक हे राहिलेली आहे, इच्छा आहे की आमची 6 महिन्यानंतर कमीत कमी अजून 6 महिने मुदत वाढ करावी अशी आमची अपेक्षा आहे। आता सध्या आम्ही सगळेजण एकत्र येत आहेत, तर हे कमीत कमी 40-50 लोक तर आहेत। अजून याच्या पुढं सुद्धा आम्हाला धाराशिवपर्यंत निवेदन पोचवायचं आहे आणि अजून पण आहेत ते आता जे साहेब आहेत ते सध्या नाही आहेत, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही आमची निवेदन आहे ती पोचावी हीच इच्छा आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे आता 2 ते 3 महिने झालं आमची पेमेंट नाही आहे, पगार नाही आहे, तर ही पगारसुद्धा आम्हाला व्यवस्थित वेळेवर मिळालं पाहिजे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे सर। तर त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं, तर ही एक इच्छा पण पूर्ण करावी आमच्या सगळ्यांची। तुमचे कर्मचारी किती आहेत नेमका? आमचे आता सध्या 200 आहेत सगळे मिळून तुळजापूर तालुक्याचे। नमस्ते, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे युवा प्रशिक्षण कार्यकर्ते म्हणून रुजू आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की आम्हाला 6 महिन्याचा कालावधी वाढवून द्यावा व आमची पगार वेळेवर व्हावी, एवढीच त्यांना विनंती आहे।